निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यातील पिंपळे आणि डिग्रस येथे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय। संगमनेर तालुक्यातील पिंपळे, तिगाव, पळसखेडे, चिंचोली, गुरव, मालदाड या गावातील कामांचा पिंपळे येथे तर डिग्रस, खरशिंदे, रंगखामवाडी, मांडवे बुद्रुक, साकूर, वनकुटे या गावांचा एकत्रित डिग्रस येथे जलसंधारण विभागाच्या वतीनं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत गाळ काढणे कामाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला आहे। त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ म्हणाले की गेल्या 40 वर्षात या तालुक्यात पाणी न जिरवता एकमेकांची जिरवण्याचं काम केलं गेलं, परंतु मला एकमेकांची जिरवायची नाही तर जमिनीचे पाणी जिरवायचं आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या तालुक्यातील कुणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेत आहोत। निवंढे, डावा आणि उजवा या दोन्हीही कालव्यातून व्यवस्थित आवर्तन चालू आहे। हेडपासून टेलपर्यंत पाणी देण्याबाबत जलसंपदा विभागानं नियोजन केलं आहे। ज्यांनी तुम्हाला 40 वर्षे पाणी न देण्याचं पाप केलं आहे त्यांनाच तुम्ही घरी बसवलं आहे। माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलावर तुम्ही सर्वांनी विश्वास टाकला, त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा न जाऊ देता सर्व लहान मोठे बंधारे व पाझर तलाव भरून देण्याची सर्वस्वी जबाबदारी ही माझी आहे, ती मी पार पाडणार आहे। यासाठी रोटेशन वाढवण्याची वेळ आली तरी चालेल, मात्र पाण्यापासून तुम्हाला कोणालाही वंचित ठेवणार नाही। संगमनेर तालुक्यात होत असलेला विकास व तालुक्यातील ग्रामीण भागात होत असलेल्या पाण्याच्या क्रांतीमुळे माजी मंत्री यांना राजकारण करण्यासाठी कुठलेही मुद्दे आता शिल्लक राहिलेले नाहीत। त्यामुळे त्यांनी त्यांच्या बगलबच्च्यांना हाताशी धरून चांगल्या कामाला खोडा घालण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे। परंतु या तालुक्यातील ही मायबाप जनता त्यांचे सुरू असणारे राजकारण हाणून पाडतील याची मला खात्री आहे, असं आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांना यावेळी चिमटे काढले। योजनेचा शुभारंभ नसून महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांप्रती असलेल्या आस्थेमुळे शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी एक नवीन वाटचाल करणारा क्षण जे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून पाण्यासाठी गावागावात येणाऱ्या अडचणी यासाठी ही अभियान सुरू केलं आहे। गाळयुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना शासनाचे लोकांप्रती असलेले जबाबदारीचे धोरण आणि पाण्याबद्दलची आपली बांधिलकी यातून अधोरेखित होते। यापूर्वी सुद्धा संगमनेरात झालं असेल, गाळ काढला असेल, पाणी जिरवणं सोडून माणसं जिरवण्याचा कार्यक्रम या तालुक्यामध्ये यापूर्वी झाला। परंतु आपल्याला आपले नेते फडणवीस साहेब असेल, उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथराव शिंदे साहेब असेल, अजितदादा पवार असेल, आपल्या सर्वांचे नेते जलसंपदा मंत्री, ज्यांच्यामुळं तुमच्या या दुष्काळी भागाला लवकरच पाणी देण्याचं भाग्य ज्यांना लाभणार आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली तुमच्या भागाचा गेल्या 40 वर्षाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, यांची शेतकऱ्यांप्रती असलेली, नागरिकांप्रती, कामगार, प्रत्येक समाजातील घटकांप्रती शासनाची एक बांधिलकी आहे आणि त्या बांधिलकीचा अनुसरूनच आपण प्रत्येक योजना, अभियान हे लोकाभिमुख सरकार म्हणून आपलं सरकार बघितलं जातं। त्या माध्यमातून आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो। आज सुद्धा मला सांगायला आनंद होईल का गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारमध्ये आपल्या भागातील तिगाव असेल, चिंचोली, गुरव असेल, चिंचोली गुरवमध्ये 4 ठिकाणी आहेत, पळसखेड्यामध्ये 4 ठिकाणी, मालदाडमध्ये 2 ठिकाणी, पिंपळ्यामध्ये 4 ठिकाणी, जे असे 15 ठिकाणी आपण हे अभियान राबवत आहे आणि याचा निश्चितच फायदा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाण्याची क्षमता वाढण्यासाठी होईल। हा गाळ शेतात नेल्यानंतर जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होईल। पाण्याचा उपयोग अधिक कार्यक्षमतेने होऊन खर्चात सुद्धा तुमची बचत होईल। ही योजना यापूर्वी फक्त ठेकेदारांसाठी राबवली गेली, आता ही योजना आपण शेतकऱ्यांसाठी राबवत आहे। त्यामुळं याच्यातून जो काही गाळ
डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहाता, हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार, मूळव्याधचं इंजेक्शन देखील उपलब्ध, पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून ताठरपणा निर्मिती उपचार, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा. तर बघताय काय, आजच संपर्क करा. डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहाता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्कासाठी क्रमांक आहे 942 0636 736 किंवा 8208 423324.